श्रीराम समर्थ. आजचा जो भाग आहे तो भाग क्रमांक 34. श्रीराम. अशा प्रकारे जेव्हा आपण बघितलं की शाप तर अनेक प्रकारचे दिले गेले एकमेकांना, आणि त्या शाप दिल्यानंतर शापाचे परिणाम अर्थात दिखून येणारच होते. ते सगळे शाप सत्यच होणार होते की सत्य झालेले पण आहेत. दक्ष प्रजापतींनी यज्ञाला सुरुवात केली. प्रथम त्याने एक वाजपेयी नावाचा यज्ञ केला. नंतर बृहस्पती सव नावाच्या एका महायज्ञाला त्यांनी आरंभ केला. आणि हा जो महायज्ञ होता, या महायज्ञाला अर्थात सगळे देव, सगळे यक्ष, सगळे किन्नर, सगळे ऋषी मुनी सगळ्यांना त्याने आमंत्रण केलं होतं. आणि सगळी लोक तिथे अतिशय प्रचंड उत्साहाने येत होती किंवा यायला निघाली होती काही लोक. आणि अर्थात सगळी लोक आकाशमार्गाने बरेचसे लोक येत होते. देव सगळे अर्थात आकाशमार्गाने येत होते. प्रत्येकाचं आपापलं वाहन होतं. प्रत्येक देव आपापली पत्नी किंवा आपले सगळे स्वकीय घेऊन येत होते. आणि अशा प्रकारे सगळीकडे हे सगळं सुरू होतं, वातावरण सगळं. आणि ते सगळे लोक चर्चा करत होते यज्ञाची, की यज्ञ काय असेल, काय असेल, काय असेल. आणि हे सगळं जेव्हा सुरू होतं त्यावेळेस ही जी सती होती, दक्षाची कन्या, ती अर्थात आपल्या पतीबरोबर म्हणजे भगवान शंकराच्या जवळ ती बसली होती. तिने पाहिलं की अनेक देव, अनेक लोक जे आहेत ते आकाशमार्गाने चाललेत आणि जाताना चर्चा करत आहेत कसली तर यज्ञाची, जो दक्ष प्रजापतीच्या घरी होणार होता किंवा चालू होता. तिने पाहिलं की अनेक लोक जात आहेत. जसं आपल्या घरावरून एखादी जर बघतो, एखादं जवळ जर फंक्शन असेल मोठ्याच्या मोठं, तर लोक नटून थटून वेगवेगळ्या गाड्या घोडे घेऊन येतच असतात. आणि आपण म्हणतो अरे कोणाचं लग्न आहे बाबा, काय इतकी लोक येतात, इतके मोठ्या मोठ्या गाड्या येत आहेत असं आपण म्हणतो ना. तसं काहीसं घडलं. दक्षकुमारी जी होती सती, तिला असं ऐकून समजलं होतं की आपल्या पित्याकडे यज्ञ आहे. परंतु जेव्हा ज्या प्रकारे ही सगळी लोकं चालली होती, देव असतील, गंधर्व असतील, आणि त्यांच्याबरोबर सर्व त्यांच्या सुंदर सुंदर पत्न्या आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचे सगळे आभूषणं नटून थटून सगळ्या त्या निघाल्या होत्या. हे बघितल्या होते तिच्या मनात पण थोडीशी उत्सुकता निर्माण झाली. आणि तिला वाटलं आपणही जावं का, शेवटी आपल्या वडिलांच्या घरी तर आहे. इतकी लोक कुठची कुठची चालली आहेत, आपणही जावं. स्त्री सुलभ भावना तर होतीच होती. तेव्हा ती अर्थात भगवान शंकरांकडे आली आणि आपल्या पतींना ती म्हणाली, वामदेव, बघा तिने काय समजलं, वामदेव, की बघा आपले जे श्वसूर आहेत दक्ष प्रजापती, यांच्याकडे मोठा यज्ञ सुरू आहे. बघा सगळी लोक तिथे चाललेत, सगळे देव देवता सगळे नटून ठटून अगदी छान चाललेत. आणि आपली जर परवानगी असेल किंवा इच्छा असेल तर आपण दोघंही जाऊया. त्यामुळे काय होईल की एकतर सगळे माझ्या आप्तसंबंधी जे आलेत त्यांच्याशी भेट होईल, माझ्या बहिणी आहेत त्या सगळ्या त्यांच्या पतीसह नक्की येतील. आणि मग अर्थात तिथे माझे मातापितेसुद्धा माझं चांगलं स्वागत करतील. सगळ्या काही वस्तू आणल्या असतील, कपडे दागदागिने भेट देण्यासाठी. आपणही काही भेट देऊ, काही भेट घेऊ, हे सगळं आपण करूया. मी उत्सुक जायला. आणि शिवाय या खेरीज तिथे एवढा मोठा यज्ञ होणार आहे, तोही बघायला मिळेल. हे सगळं ती म्हणाली. पण त्याच्या पुढे सुद्धा जे म्हणाल ते महत्त्वाचं आहे. त्याच्यापुढे तिने भगवान शंकराची थोडी स्तुती केली. ती म्हणाली की भगवंत काय आहे, आपण तर भगवंत आहात. आपल्याला तर काय सगळं हे जग सगळं सारखंच आहे. आपण त्या त्रिगुणाच्या पलीकडे आहात. त्यामुळे आपल्याला याचं आकर्षण कदाचित नसेल. पण मी सामान्य स्त्री आहे आणि त्यामुळे आपलं जे काही स्वरूप आहे खरं ते मला थोडं समजणार आहे. मी काय आपल्यासारखी ज्ञानी नाही आहे. आणि म्हणून मी बाबा एक सामान्य स्त्री म्हणून नक्कीच या जन्म जिथे ज्या ठिकाणी हे सगळं सुरू आहे त्या ठिकाणी जाण्याचं उत्सुक आहे. अहो बघा कितीतरी लोक चाललेत ज्यांचा काही दक्षाशी संबंध नाही, दूरचा सुद्धा. असे सुद्धा अनेक लोक ज्याला आपण म्हणतो नवशे गवशे सगळे झालेत.
आणि हे सगळे लोक नटून थटून छान मस्त आलेत आणि चर्चा करत करत चाललेत माझ्या वडिलांच्या घरी. बघा सगळं आकाश जे आहे ते सगळं शुभ्र शुभ्र विमानाने भरून गेलं. सगळे लोक निघालेत सगळे. आणि मग हे सगळं सुरू असताना मी तर त्यांची कन्या आहे, मला इच्छा होणारच नाही का. आणि त्यामुळे जायला पाहिजे असं मला वाटतं. हे सगळं ती बोलते आपल्या पतीबरोबर, परंतु पतीकडून काहीच रिॲक्शन नाही. हो नाही आणि नाही नाही ही एवढं सगळं बोलली तरी पण भगवान शंकर शांत बसलेत. तेव्हा तिला लक्षात आलं की भगवान शंकरांचा मूड काहीतरी वेगळा दिसतोय. एवढं सगळं सांगूनसुद्धा त्यांच्याकडून काही रिॲक्शन येत नाही आहे. तेव्हा तिने थोडासा गिअर बदलला गाडीचा आपल्या हिशोबात. ती म्हणाली काय आहे बघा, माझी तर इच्छा आहे, पण शिवाय असंही शास्त्र सांगतं ना की पती गुरु माता पिता किंवा अतिशय जवळचे असे काही जर आप्तेष्ट असतील तर यांच्या घरी न बोलवता पण आपल्याला जाता येतं. कारण तिला माहीत होतं की आपल्याला आमंत्रण नाही आहे अधिकृतपणे. आणि कदाचित हे सुद्धा कारण असेल की भगवान शंकरांना मी इतकं सगळं सांगते की जायला पाहिजे, असं चालू आहे तसं चालू आहे, मी सामान्य स्त्री आहे, आपण असामान्य आहात, एवढं सांगूनसुद्धा भगवान शंकर एक नाही आणि दोन नाही. आणि म्हणून तिला थोडंसं असं वाटलं थोडं आता वेगळ्या प्रकारे आपल्या पतीला कन्व्हिन्स करावं, कारण पतीची परवानगी तर पाहिजेच आहे. म्हणून ती म्हणाली की काय बघा, शास्त्र पण असं सांगतं की पती गुरु माता आणि पिता हे जे आप्तेष्ट आहेत अतिशय जवळचे मानले जातात. यांच्याकडे जर जायचं असेल ना तर आपल्याला परवानगीची अशी खास काही गरज नसते किंवा आमंत्रणाची पण गरज नसते. त्यामुळे आपण अशा ठिकाणी जावं असं शास्त्र पण म्हणतं आहे. त्यामुळे आपण जायला हरकत नसावी असं मला वाटतं. असं हेही तिने हळूच सांगून टाकलं. बघूया निदान या प्रकारे का होईना आपल्या पतींना राजी करूया, त्यांचा होकार घेऊया असा विचार करून तिने या प्रकारे पण आपल्या पतीला कन्व्हिन्स केलं. हे ती म्हणाल्यावरती सुद्धा तिने बघितलं पतीकडे, पण पती समाधीस्थ, काही बोलत नव्हते. परत ती म्हणाली बघा, माझी खरोखर मनापासून इच्छा आहे आणि आपली परवानगी घेऊन जावी ही माझी खरी इच्छा आहे. म्हणून तर मी आपल्याला सगळं सांगते. आपण तर ज्ञानी आहात अहो. मला आपण अर्धांगी बनवलं आहे, अर्धांगीचं स्थान दिलं आहे, तेव्हा इतकी कृपा आपण माझ्यावर केलीच आहे ना. मग आता थोडी अजून करा ना की माझी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करा. आपण मला होकार द्या आणि आपण स्वतः आलं तर फारच छान, अन्यथा मला तरी द्या ना परवानगी. अशा प्रकारे तिने भगवान शंकरांची प्रार्थना केली. कारण मौन तरी सोडावं, काहीतरी तोंडातून बाहेर यावं. आता असं जेव्हा ती बोलली तेव्हा भगवान शंकरांना पण थोडंसं हसायला आलं. ते म्हणाले, हसले थोडेसे. आणि मग त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी उत्तर बघा कसं दिलं, गंमतशीर उत्तर देताना सुरुवात काय केली की हे सुंदरी, सुरुवात केली पत्नीला हाक मारली, हे सुंदरी. म्हणजे अशी जर हाक कुठल्याही पत्नीला मारली तर पत्नी नक्कीच आनंदित होईल नाही का. सुंदर असली तरी प्रश्न नाही, नसेल तरी प्रश्न नाही, म्हणल्यावरती आनंद व्हायलाच पाहिजे नाही का. बघा भगवान शंकर पण आपल्या पत्नीची किती मर्जी राखतात. आणि ते आजची गोष्ट नाही, भगवान शंकरांनी यापूर्वी पण तिची स्तुती अशा प्रकारे केलेली आहे. आपल्याला माहीत असेल सुद्धा कदाचित, बरोबर ना. अशी स्तुती त्यांनी अजूनही काही ठिकाणी केली आहे. माहीत आहे का आपल्याला कुठल्या ठिकाणी केली आहे? कोण सांगू शकेल? अशा प्रकारे भगवान शंकरांनी तिचं जे आहे संबोधन पूर्वी पण केलं आहे. रामरक्षामध्ये म्हणलेत ते, सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. अगं बाई, हे जे विष्णू सहस्त्रनामामध्ये शेवटी म्हणलं ना, हे विष्णू सहस्त्रनामाविषयी म्हणलं आहे रामरक्षेमध्ये की सहस्त्रनाम तत्तुल्यम, की सहस्त्रनामाच्या जोडीला फक्त रामनाम आहे की जे एक म्हणलं तरी पुण्य मिळतं विष्णू सहस्त्रनामाचं. असं हे रामनाम आहे. हे लक्षात ठेव वरानने. म्हणजे काय, हे सुंदर स्त्रिये तू लक्षात ठेव रामनामाचा महिमा. म्हणजे आपल्या बायकोला सुंदर स्त्री असं संबोधित केलंच आहे ना भगवान शंकरांनी, यापूर्वीसुद्धा केलं आहे.
आणि आता पण तेच म्हणतात, हे सुंदरी, हे सुंदरी, तू जे म्हणालीस ते अतिशय बरोबर सांगितलं. कुठूनच मला काय त्याच्यावरती बोट दाखवायची जागाच नाही शिल्लक ठेवलीस तू. की बरोबर आहे, आप्तजनांकडे जे अतिशय जवळ असतं ते जाता येतं, शास्त्रात सांगितलं, अतिशय बरोबर आहे. हे सगळं तुझं जे लॉजिक आहे ना, ते सगळं बरोबर आहे. पण महत्त्वाचं आहे. तर पण असं आहे की अशा प्रकारची जी लोकं आहेत, तू त्यांचा उल्लेख केलास की माझे गुरु, माझे माता पिता, अजून काही लोक जे कोण असतील ते, त्यांच्याकडे हे एरवी जायला हरकत नाही, तू म्हणतेस ते. पण जर त्यांचा देहाभिमान जर खूप उफाळून आला असेल किंवा त्यांच्या मनात जर क्रोध भावना झाली असेल, तर हे लागू नाही. एरवी हे सगळं बरोबर आहे, जायला हरकत नाही. परंतु अशी अपवादात्मक स्थिती जर असेल की या आप्तजनांच्या मनामध्ये जर समजा क्रोध भावना असेल, द्वेष भावना असेल, कुठलंही कारणास्तव, तर मात्र अशा ठिकाणी जाणं उचित होणार नाहीत, हे लक्षात ठेव. आणि अशा ठिकाणी जाणं उचित होणार नव्हे, अशा ठिकाणी जाणं हे अतिशय धोकादायक सुद्धा होऊ शकतं, हे लक्षात ठेव. कारण अशा ठिकाणी जर आपण गेलो तर कदाचित असं होऊ शकतं की तिथे असलेले जे आपले स्वजन आहेत वरून, परंतु आतून कुटील बुद्धीचे आहेत. असे जे स्वजन आहेत, जर त्यांनी आपली कठोर भाषेत जर स्वागत केलं किंवा कठोर भाषेत जर त्यांनी काही जर बोलले, तर आपली काय स्थिती होऊ शकते? स्थिती कशी होऊ शकते? तर जसं आपण म्हणतो की शस्त्राने जर एक वेळ वार केला तर तो वार, ती जखम बरी होऊ शकते, परंतु शब्दाचे बाण जे आहेत त्यांनी जर आपण वार केला तर तो जो वार असतो त्याची झालेली जखम कधीही भरून येत नाही. भगवान शंकर तेच म्हणतात की कुटील बुद्धी स्वजनांच्या कठोर वचनांनी सुद्धा अशी व्यथा आपल्याला होऊ शकते. एक वेळ बाण लागलेला परवडला, त्याचा व्रण कधीतरी भरून येईल. पण अशा प्रकारे जर कोणी आपली जर कठोर शब्दात जर कधी जर आपली निर्भत्सना केली असेल, तर मात्र आपल्याला रात्रंदिवस झोप येणार नाही, ही अवस्था होऊ शकते. आणि म्हणून हे सुंदरी, परत एकदा म्हणतात तिला, हे सुंदरी, तू सावध राहा. दक्ष प्रजापती हा सर्वोच्च पदावर सध्या आहे, यात शंकाच नाही आहे. मला हे पण माहिती आहे की त्याला ज्या काही कन्या आहेत त्या सर्वात लाडकी तूच आहेस, हे पण मला माहिती आहे. पण तरीसुद्धा तुझ्या पित्याकडून तुला मान मिळण्याची शक्यता फार कमी आहे, किंबहुना नाहीच मिळणार असं गृहीत धर तू. आणि त्याला कारण अर्थात तू नाहीस, मी आहे. कारण त्याचा माझ्यावर प्रचंड राग आहे, कारण काही असू दे. आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी खूप द्वेष भावना आहे आणि तो अत्यंत द्वेष करतो. त्यामुळे अशा ठिकाणी जर आपण गेलो तर या ठिकाणी आपल्याला काही धोका होऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं तिथे जाणं जरा काही योग्य होईल असं वाटत नाही. हां, जी लोक खरोखर पूर्णपणे विशुद्ध अंतःकरणाचे असतात, की ज्यांच्याकडे देहबुद्धी नावाचा प्रकारच नाही, त्यांच्या अंतःकरणात केवळ प्रेम असतं, असे म्हणजे संत आणि देवत असू शकतात. किंवा अशा प्रकारची जर समजा कोणी मानव जरी असेल तर त्यांच्या हृदयात सुद्धा परमेश्वर आहे, हे नक्कीच. पण अशी लोक फार कमी असतात. बाई ग, तुझी इच्छा आहे की या यज्ञात जायचं, पण तुला कल्पना नाही तिथे गेल्यावर काय होणार आहे. तुला जरी फक्त एकच भाग दिसत असला की ते तुझे पिता आहेत ज्यांनी हा यज्ञ केला आहे, म्हणून तू जात असेल, तरी पण त्याला या कुठल्याही गोष्टीचं भान नाही की तू त्याची मुलगी आहेस. त्याला फक्त माझं शत्रुत्व आहे हेच दिसतंय. त्यामुळे अशा ठिकाणी तू जाणं हे तुझ्या हिताचं होणार नाही.
तेव्हा माझं न ऐकता तू तिथे जाऊ नकोस. तू तिथे गेलीस तर तुझ्या हिताचं होणार नाही. त्याच्याही पुढे जाऊन भगवान शंकर म्हणतात, जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा आपल्या आप्तजनांकडून अपमान होतो तेव्हा तो तत्काळ त्याच्या मृत्यूचे कारण होतो. हे त्यांनी पार्वतीला किंवा सतीला सांगितलं आहे. सती आहे पार्वती, पुढचा जन्म. हे त्यांनी सांगितलं की बाई ग, माझं न ऐकता जाऊ नको. माझी परवानगी मागतेस परंतु माझी परवानगी तुला नाही आहे. आणि अर्थात ती ज्या प्रकारे हे अतिशय मनपूर्वक आणि अतिशय आग्रहपूर्वक सांगत होती की मला जायचं मला जायचं, म्हणून ते म्हटलं की बघ, त्यातून सुद्धा तू माझं न ऐकता गेलीस तर तुझं हित होणार नाही. कारण त्याला सिग्नल आला होता की हे ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. म्हणून ते म्हणाले की बाई ग, असं करू नकोस, यातून काहीही वाईटातली वाईट गोष्टसुद्धा होऊ शकते. अशा प्रकारे भगवान शंकराने तिला तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि परत एकदा शांतपणे बसले. आता अशा प्रकारे जेव्हा भगवान शंकरांनी व्यक्त केलं तेव्हा तिला एक पंचायतच झाली. परवानगी मागितली आणि भगवान शंकर बोलत नव्हते, ते परवडलं होतं असं म्हणायचं वाटलं तिला. हो पण नाही, नाही पण नाही. पण आता तर स्पष्टपणे सांगितले की जाऊच नको, गेलीस तर अहित होऊ शकतं वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा तिला खूपच पंचायत झाली. आता काय करायचं? आता ते म्हणतात जाऊ नको, गेलं तर बरोबर होणार नाही वगैरे वगैरे. पण तिच्या मनामध्ये खूप खूप जबरदस्त इच्छा निर्माण झाली होती की आपण एकदा जावंच, काय होणार आहे, काय नाही होत. आणि म्हणून तिने विचार केला जाऊया म्हणून ती थोडंसं दरवाजापर्यंत जायची की परत तिला वाटत नको 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 नको, भगवान शंकरांना काय वाटेल. पतीची आज्ञा अजून नाही आहे आणि पतीच्या आज्ञेचा आपण भंग करणंसुद्धा बरोबर नाही आहे. परत यायची. परत थोड्या वेळाने तिला वाटायचं भगवान शंकर तर काय बोलत नाहीत, आता काय होते, जाऊया ना, काय होणार आहे, बघूया काय होईल ते. हे तर काय आपल्याला बोलणार नाहीत, हे शांत बसलेले, चला जाऊया असं वाटायचं. परत ती निघायची, परत तिची मनस्थिती बदलायची, परत मागे यायची. अशा प्रकारे बराच वेळ गेला. त्यामध्ये तिच्या मनाची खूप घालमेल झाली आणि तिच्या मनामध्ये खूप ती इच्छा जास्त निर्माण झाली. एखादी इच्छा दाबून ठेवली की ती जास्त उफाळून येते, तशी गोष्ट झाली. आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये ही इच्छा जास्त उफाळून आल्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला आपल्या आप्तसख्यांची खूप आठवण झाली आणि ती व्याकुळ होऊन रडायला लागली. रडता रडता तिच्या ह्या व्याकुळते जी आहे ती नंतर हळूहळू रागामध्ये कन्वर्ट झाली आणि तिला प्रचंड राग आला आपल्या पतीचा सुद्धा. काय त्यांना काय समजत नाही माझी भावना काय ती, मी एवढं सांगते तरी ऐकायला तयार नाहीत, नको जाऊच म्हणतात, काय करावं यांना. आणि आता परत शांत बसलेत, काहीच बोलत नाही. अतिशय रागाने तिने बघितलं, परंतु अर्थात भगवान शंकर शांतच बसले होते. तिच्या त्या रागावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली, ते शांत बसले होते. मग तिने थोडासा विचार केला काय करावं आणि म्हणाल नाही, काय होईल ते होऊ दे, आपण जाऊया. आणि मग तिने भगवान शंकरांकडे अजिबात बघितलं नाही. सरळ तिने निर्णय घेतला की आता आपण इथून आपल्याला जायचं आहे आपल्या माता पित्यांच्या घरी. काय आपण कुठे आहे, तर दुश्मनाच्या घरी चाललो आहे का? नाही, अरे आपण तर आपल्या माहेरी चाललो आहे, आपल्या वडिलांच्या घरी चाललो आहे, आपल्या आईच्या घरी चाललो आहे, आपल्या बहिणी तिथे असतील, काय वाईट गेलं तर काही हरकत नाही असा तिने मनाचा निश्चय केला आणि सरळ ती तावातामानी जायला निघाली. भगवान शंकरांकडे बघितलंच नाही तिने. अर्थात महादेवांना तिचं मनोगत लक्षात आलं की तिच्या मनात काय आहे आणि ती काय करणार आहे ते समजून चुकले. महादेवाने फक्त एक काम केलं, ते त्यांचे जे सगळे अनुयायी होते, मणिमान म्हणा किंवा हे सगळे नंदी होता किंवा हजारो असे शिवगण होते, त्यांना त्यांनी फक्त अर्थात खुण्याने सांगितलं की तुम्ही तिच्याबरोबर जा. अर्थात हे सगळे जे सेवक होते ते भगवान शंकराचं मनोगत ओळखून होते आणि त्यामुळे ते सगळे लोक जे आहेत ते सगळे तिच्याबरोबर निघाले. हजारो शिवगण जे आहेत ते सगळे तिच्याबरोबर निघाले. नंदी त्यांच्याबरोबर होताच आणि नंदीवरती अर्थात स्वार झाली ती. नंदीवरती स्वार झाली, पण नंदीवर बसून तिच्याबरोबर हे सगळे यक्ष किंवा हे सगळे शिवगण जे होते हजारो, हे सगळे बरोबर बसले, तिच्याबरोबर आले आणि मग ते सगळे जे आहेत ते वाजत गाजत हळूहळू तिच्याबरोबर चालायला लागले.
यथा भगवान शंकराने विचार केला की शेवटी काय, तिचा पण काहीतरी एक सन्मान आहे, चाललीच तर जाऊ दे, निदान व्यवस्थित जाऊ देत. तिला एकटीला कशाला पाठवायचं एवढ्या लांब? कंपनी दिली पाहिजे ना. आपणही म्हणतो की बा एकटी जाऊ नको, जा कोणाला तरी बरोबर घेऊन, लांब जातेस. तसं भगवान शंकरांनी तिची काळजी घेण्यासाठी हे सगळे जे गण आहेत ते पाठवले आणि नंदीबरोबर होतेच. आणि अशा प्रकारे सती जी आहे ती यथावकाश दर मजल करत 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 यज्ञ मंडपात पोचली. तिथे तिने पाहिलं की यज्ञ सुरू होता आणि अर्थात सगळे ऋत्विज होते ते एकामागे एक जोरजोरात मंत्र म्हणत होते. सगळे ब्रह्मर्षी, सगळे देव, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी विराजमान झाले होते. यज्ञासाठी लागणारं साहित्य, लाकूड, लोखंड, सोनं, दर्भासनं, हे अनेक गोष्टी तिथे सगळ्या ठेवलेल्या होत्या. रास होते, रास. कारण यज्ञच हा जो होता तो महायज्ञ होता, साधा यज्ञ नव्हता. आणि अशा प्रकारे संपूर्ण तिथे साहित्य रेलचेल होती साहित्याची आणि यज्ञ जोरात सुरू होता. वातावरण अतिशय सुंदर होतं. सगळी लोक तिथे आली होती सजून झजून. आणि अशा ठिकाणी गेल्यावर तिला अर्थात खूप आनंद झाला की चला, इतक्या सगळ्या गोष्टीतून खालीवर चाललं होतं, पण शेवटी मी या ठिकाणी पोचले. आणि काय, माझ्याबरोबर एवढे सगळे लोक दिलेत म्हणजे माझ्या पतीने सुद्धा मला एक प्रकारची परवानगी दिली आहे ना. नसती दिली तर हे एवढे शिवगण आले असते का? नसते आले. याचा अर्थ शिवगण जे आहेत ते भगवान शंकरांनीच पाठवलेले आहेत. त्यांची परवानगी आहे मला. ती अजून आनंदित झाली की आता काय हरकत नाही. अशा प्रकारे ती आनंदाने तिथे पोचली. यज्ञ सुरू होता. सर्वत्र सुंदर वातावरण होतं. ती खूप आनंदित होती. पण तिथे गेल्यावर तिच्या आनंदाचा भंग झाला. तिथे गेल्यावर तिला हे लक्षात आलं की दक्ष प्रजापती म्हणजे तिचे जे वडील आहेत, ज्याने हा यज्ञ ठेवला होता, त्यांच्या मनामध्ये भगवान शंकराविषयी अतिशय क्रोधाची आणि द्वेषाची भावना होती. नव्हे, त्यांच्याशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीविषयी त्यांच्या मनामध्ये द्वेष भावना होती. त्यामध्ये सतीचा सुद्धा समावेश होता. आणि अर्थात त्यांची ही भावना जी होती तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना माहीत होती. यज्ञासाठी उपस्थित असलेले तमाम जी लोक होती, देव असतील, यक्ष असतील, किन्नर असतील, जे कोणी असतील, ऋषी असतील, सर्वांना हे माहीत होतं की दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये भगवान शंकर आणि भगवान शंकराशी संबंधित जे कोणी लोक आहेत त्या सर्वांविषयी दक्षाच्या मनामध्ये प्रचंड असा द्वेष भावना आहे. हे सर्वांना माहीत होतं. आणि त्यामुळे जेव्हा सती तिकडे पोचली त्यावेळेस पित्याने तर तिच्याकडे ढुंकून नाही बघितलं, परंतु इतर सुद्धा कुठल्याही व्यक्तीने तिची दखल घेतली नाही. खरं पाहिलं तर ज्यांनी यज्ञ केला ते तिचे पिता होते. आणि सर्व जगाला माहीत होतं की सती त्याची मुलगी आहे, ती पण आवडती मुलगी. म्हणल्यावरती यज्ञामध्ये आलेल्या इतर लोकांनी सुद्धा पण ती दखल घ्यायला हरकत नव्हती. हसायला तरी हरकत नव्हतं. आपण पण अपेक्षा करतो, गेल्यात ओळखीची व्यक्ती भेटली स्माईल करतो एकमेकाला, हॅलो हाऊ आर यू, काय चाललं आहे, ही अपेक्षा सगळ्यांची असतेच ना. आणि तिच्या वडिलांनी हा एवढा मोठा यज्ञ ठेवला होता. आणि जेव्हा तिने बघितलं की यज्ञाला आलेले जवळपास सगळीच लोक तिच्या ओळखीची होती, परंतु एक व्यक्तीसुद्धा तिच्याकडे बघायला तयार नव्हता. सगळे नजर चुकून खाली बघत होते. तिचं स्वागत करणं, तिची विचारपूस करणं हा तर भाग लांबचा, पण तिच्याकडे कोणी तिची दखलच घ्यायला तयार नव्हतं. ही परिस्थिती तिची तिकडे झाली. अर्थात अपवाद फक्त होता काही, आणि तो म्हणजे तिची आई माता आणि तिच्या 2 बहिणी. त्या कोण असतील त्या 2 नाही, जास्त होत्या, परंतु ज्या कोण बहिणी आणि तिची माता, एवढा अपवाद सोडला तर बाकी आनंदच होता. मात्र तिची माता आणि तिच्या बहिणीने मात्र तिला अतिशय प्रेमपूर्वक बोलवलं, तिचा आदर केला, प्रेमाने मिठी मारली, सगळं काही केलं. हे सगळं बरोबर आहे. परंतु इतर सगळ्या ठिकाणी तिला नन्नाचा पाण्यात दिसत होता. पित्याने तर तिच्याकडे बघितलं पण नाही ढुंकून, कोण आहे आणि कोण नाही बघितलं पण नाही, ओळख नसल्यासारखी वागणूक दिली. आणि इतर सगळे लोक कोणीच तिच्याकडे बघायला तयार नव्हतं. आणि अशा प्रकारे तिचा एक प्रकारे अनादरच केला सर्व लोकांनी. आणि हा अनादर, इतक्या लोकांनी अनादर केल्यावरती जरी तिच्या
आईने किंवा तिच्या ह्या मावशांनी किंवा तिच्या ह्या बहिणीने जरी तिचा आदर केला, अनेक वस्तू आणलेल्या दिल्या, अनेक वस्तू आणून दिल्या आणि सुंदर आसनं वगैरे आणली, तिथे बसा म्हणून तिला सांगितलं, तरी पण तिने या कशाचा स्वीकार केला नाही. कारण इतक्या लोकांकडून अनादर स्वीकारल्यावरती हा आदर कसा पोचावा. इतकी लोक अनादर करतायत, स्पष्टपणे दिसतंय. आणि मुख्य म्हणजे ज्यांनी यज्ञ केला त्याच्या मनात तर मोठा अनादर आहे. हे बघितल्यावरती तिला हा आदर कसा चांगला वाटावा, तिथं ते पचे ना तिला तो आदर. आणि तिला अतिशय खिन्नत्व आलं, अतिशय खिन्न झाली की काय हे, काय ही वागणूक. त्याच्यानंतर तिने थोडंसं पुढे गेली यज्ञ मंडपाजवळ. हे सगळं ती बघतच होती की कसा अनादर चालू आहे जागोजागी. जेव्हा ती यज्ञ कुंडाजवळ गेली, बघूया इथे काय चाललंय, आणि ते तिथे गेल्यावर तर तिथे धक्काच बसला की यज्ञ सुरू होता आणि यज्ञामध्ये अर्थात प्रत्येक देवता जी आहे तिच्यासाठी वेगवेगळी हविद्रव्य आणून ठेवली होती. आणि यथावकाश प्रत्येक देवाला जो आहे ते हविद्रव्य अर्पण करण्यासाठी होणार होतं ते अर्पण. परंतु भगवान शंकरांसाठी कुठल्याही प्रकारचं हविद्रव्य आणलेलं नव्हतं. किंबहुना भगवान शंकरांसाठी हविद्रव्य नव्हतंच. यज्ञामध्ये कुठलाही भाग त्यांच्यासाठी ठेवलेला नव्हता. सामान्यातल्या सामान्य, छोट्यातल्या छोट्या देवांसाठी हविद्रव्य ठेवलेली होती. पण भगवान शंकर इतके मोठे देव, महादेव असून सुद्धा त्यांच्यासाठी हविद्रव्य कुठल्याही प्रकारे काढून ठेवलेलं नव्हतं. आणि असा अपमान तिच्या पतीचा पण त्यांनी केला होता, भगवान शंकरांचा. जेव्हा अशा प्रकारे अपमान केला गेला तेव्हा मात्र तिला अतिशय राग आला की काय हे, किती हा अपमान. खरोखर अशीच एक लौकिकामध्ये सुद्धा अशी एक वर्णन आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र बघा तुम्ही, त्याच्यामध्ये पण असंच वर्णन आहे थोडंसं वेगळ्या प्रकारे. की जेव्हा तह करण्यासाठी शिवाजी महाराज जेव्हा दिल्लीला गेले, औरंगजेबाला भेटायला गेले, त्यावेळेस त्याला दरबारामध्ये उभं केलं होतं. आणि सरदारांची अशी लाईन होती, पहिला स्तर, दुसरा स्तर, तिसरा स्तर, चौथा स्तर. ज्या ठिकाणी शिवाजी राजांनी तरी उभं राहायला सांगितलं, त्यांनी बघितलं तर त्यांच्या पुढे अनेक मोगल सरदार होते ज्यांचा शिवाजी महाराजांनी अनेक वेळा पराभव केलेला, पळून गेलेले. असे सगळे सरदार त्यांच्या पुढच्या लाईनमध्ये आणि सर्वात मागे शिवाजी महाराज. त्यांना अतिशय राग आला. दरबारामध्ये पण त्यांनी विचार नाही केला की औरंगजेब काय करेल. ते रागाने म्हणलं की असा मी अपमान सहन करू शकत नाही. तिथून परत फिरले होते. खरं पाहिलं त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये पाठ दाखवायचे नसते. जसं आपण देवाकडे करतो की मागे पाठ न दाखवतात मागे याची पद्धत आहे काही ठिकाणी. तसं औरंगजेबाच्या दरबारामध्ये जो मनुष्य जाईल त्याला पाठ दाखवायचे नसते. परंतु शिवाजी महाराजांनी सरळ पाठ दाखवले. म्हणले छे, अशा ठिकाणी मी थांबणार नाही. आणि हे सगळं बादशाह बघत होते. इतका त्यांना राग आला. आणि अर्थात त्यांच्यासाठी क्षात्र तेज पण होतं, कारण असं करणं काय साधी गोष्ट नव्हती. परंतु शिवाजी महाराजांना पण राग आला होता अशा प्रकारे. खरे क्षत्रिय होते. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या वडिलांचा जेव्हा अशा प्रकारे अपमान झाला तेव्हा अर्थात तिच्या अंगाचा तीळ पापड झाला की अपमान माझा होतो तोपर्यंत ठीक आहे. 1 अपमान, 2 अपमान, 10 अपमान, 50 अपमान, अपमानावर अपमान तरी चालेल. पण माझ्या पतीचा असा अपमान. शेवटी बघा, लग्न झाल्यावरती त्या स्त्रीला आपल्या पतीचा सार्थ अभिमान असायलाच पाहिजे, नाही का. जर आपला पती चांगला आहे, व्यवस्थित आहे, त्याचा मान इतके दिवस होता आणि त्याचा अपमान जर तिसऱ्या कोणी व्यक्तीने करावा आणि तो पण जाहीर करावा, नक्कीच ही घृणास्पद गोष्ट आहे. आणि कुठल्याही स्त्रीला नक्कीच हा भाग आवडणार नाही. आणि अर्थात सतीचं नावच सती होतं की जी भगवान शंकराची खूप भक्तसुद्धा होती ना. खऱ्या अर्थाने सती होती ती. आणि त्यामुळे जेव्हा तिने असं बघितलं की आपल्या वडिलांनी आपल्या भगवान शंकरांचा पण असा अपमान केला आहे, सामान्यातल्या सामान्य लोकांना हविद्रव्य दिलं, माझ्या पतीला काहीच ठेवलं नाही, तेव्हा मात्र तिला इतका राग आला की काय करावं तिला समजेना. तिला असं वाटलं की सगळं संपूर्ण लोकच भस्म करून टाकावं आपण. इतका तिला प्रचंड राग आला. तिला वाटलं नव्हतं की आपले वडील भगवान शंकरांचा इतका अपमान करू शकतात, इतकं द्वेष करतात, हे तिला खरंच माहीत नव्हतं. आणि अर्थात तिला काय करावं हे समजेना. तो
अपमान तिला सहन होईना आणि अर्थात अशा प्रकारे जो अपमान झाला तो अपमान बघून अर्थात तिच्याबरोबर जे भूतगण आले होते, पिशाच्यगण आले होते, जे शिवगण आले होते, यांनी बघितले की सती मातेला खूप राग आलेला आहे, कारण भगवान शंकरांचा असा अपमान होत आहे. तेव्हा त्यांनाही प्रचंड राग आला आणि त्यांनी ठरवलं की आता दक्षाला आपण शिक्षा द्यायची. आणि म्हणून ते सगळे दक्षाच्या अंगावर चाल करण्यासाठी उद्युक्त झाले. पण सतीने मात्र ते होऊ दिलं नाही. सतीने अर्थात त्यांना सगळ्यांना सांगितलं की काहीही करायचं नाही. अर्थात सती मातेने असं सांगितल्यावरती तिच्या शब्दाच्या बाहेर कोणीही भूतगण जाण्याचा प्रश्न येत नव्हता, कारण तिचा तेवढा प्रभाव होता नक्कीच. आणि म्हणून सगळे भूतगण जे आहेत, जे दक्षावरती चालून निघाले होते, ते सगळे त्या ठिकाणी खिळून राहिले. का तर सतीने सांगितले की काही करायचं नाही. भूतगण तर थांबले. लोकांनी निश्वास सोडला की चला एक संकट टळलं. कारण भूतांनी जर या प्रकारे जर या ठिकाणी जर चाल केली असती तर काय झालं असतं माहीत नाही. हे तर थांबलं, परंतु पुढे सती जी आहे तिने बोलायला सुरुवात केली. सतीला अतिशय राग आला होता. सती आपल्या पित्याला जाहीरपणे म्हणाली सर्वांसमोर की मला तात म्हणताला आपल्याला मला शरम वाटते. अहो आपण काय केलं तुम्हाला समजतंय का? आपण काय करतो आहोत? अहो थोडंसं आपल्याला श्रेष्ठत्व काय ते प्राप्त झालं, आपण कोणाचा द्वेष करायला निघालात? अहो भगवान शंकरांचा. तुम्हाला समजतं का काय करतात ते आपण? अहो यांच्यासारखा देव नाही आहे. तुम्ही यांच्या बाह्य गोष्टीकडे बघून त्यांना असा दोष देताय. त्यांनी जित्या भस्म लावलं म्हणून तुम्ही त्यांना दोष देताय. त्यांचे अनुयायी भूतप्रेत आहेत म्हणून तुम्ही त्यांची निंदा करताय. अहो तुम्हाला समजतं का ते कोण होते, ते कोण आहेत? तुम्हाला काहीच माहीत नाही आणि तुम्ही त्यांच्या अशा प्रकारे अपमान करताय सर्वांसमोर. खरंच मला बोलायला शब्द नाहीत. अहो ज्यांचं नाव फक्त जर घेतलं, शिव हे 2 अक्षरं जरी चुकून जरी मुखातून निघाली तरी मनुष्याचं पाप तत्काळ नष्ट करण्याची शक्ती या नामामध्ये आहे. आणि असे भगवान शिवशंकर आहेत. अहो यांनी जर आज्ञा दिली तर त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याची कोणाची हिंमत नाही आहे, असा यांचा दरार आहे. आणि अशा या पवित्र कीर्ती भगवान शंकराने तुम्ही अमंगळ म्हणता. अहो हे जर अमंगळ असते तर यांच्या चरणकमलाचं सेवन करायला किंवा यांच्या चरणकमलाची सेवा करायला ब्रह्मदेव आले नसते. लक्षात ठेवा. फक्त यांच्या बाह्य रूपावर तुम्ही जाऊ नका. भूतपिशाच्य यांच्याबरोबर आहेत म्हणून जाऊ नका. स्मशानात ते राहतात म्हणून त्या गोष्टीकडे तुम्ही बघू नका. तुम्हाला माहिती आहे का की यांच्या चरणावर जर निर्माल्य पडलं असेल तर ते निर्माल्य घेऊन ब्रह्मदेवांनी आपल्या शिरावर धारण केलं आहे. विचार करा, ब्रह्मदेवांनी भगवान शंकरांच्या चरणावर पडलेलं निर्माल्य आपल्या शिरावर धारण केलं. जर हे अपवित्र असते तर ब्रह्मदेवांनी असं केलं असतं का? नसतं केलं. पण हे तुम्हाला दिसत नाही आहे. तुम्ही त्याला अमंगल म्हणताय. अहो दुसऱ्या शब्दात तुम्ही भगवान ब्रह्मदेवांसुद्धा अमंगलच म्हणतात ना. याचा अर्थ तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तुम्ही काय बोलताय हे समजत नाही आहे. तुम्ही बेताल झाला आहात. सर्व धर्माच्या मर्यादाचं तुम्ही आता उल्लंघन करायला सुरुवात केली आहे. तुम्ही अशा या पूजनीय अशा माझ्या या स्वामींची निंदा करताय. खरंच मी काय करू मला समजत नाही आहे. शास्त्र असं म्हणतं की जर आपल्या पूजनीय अशा स्वामींची किंवा आपल्या गुरूंची कोणी निंदा करत असेल तर त्याला दंड आपण द्यायला पाहिजे. आणि जर दंड देण्याची शक्ती नसेल तर त्याचे कान बंद करून आपण निघून जावं. आणि जर शक्ती असेल तर त्याला पकडा आणि त्याला शासन करा. बकवास करणारी अमंगल जीभ चाटण्याची जर हिंमत असेल तर ते करावं, हरकत नाही. आणि ते करताना आपला प्राण गेला तरी चालेल. बघा हे पण सती सांगते की आपल्या गुरूंची निंदा कोणी करत असेल ते ऐकून घेऊ नका. त्याचा प्रतिकार करा. आणि जर तुमच्यात शक्ती नसेल तर निघून जा कान बंद करून. पण थांबू नका तिथे ऐकत. चुकीची गोष्ट केली तर त्याचं पाप आहे. महाभारतामध्ये पण हेच सांगितलं नाही का? भगवान कृष्णाने पण हेच सांगितलं होतं की तुम्ही अनेक महारथी सगळे इथे
उभे आहेत आणि द्रौपदीचं वस्त्रहरण चालू आहे. द्रौपदी सगळ्या महारथींकडे बघते आहे, भीष्म द्रोण, आणि ते मान खाली घालून बसलेत. कोणीही त्याचा प्रतिकार करत नाही आहे, कोणी थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. अरे थांबवायची जर हिंमत नसेल तर निघून तरी जा. परंतु भीष्म आणि द्रोणसुद्धा सभेचा त्याग करू शकले नाही. ते सभेत बसून राहिले. ना त्यांची शक्ती होती खरं पाहिलं तर. भीष्म आणि द्रोणांनी ठरवलं असतं तर हे थांबू शकलं असतं, परंतु त्यांनी काही तसं केलं नाही. निंद्य कृत्य त्यांनी केलं की अशा ठिकाणी एक तर त्यांनी ते कृत्य थांबायला पाहिजे होतं किंवा त्या सभेतून सभा त्याग करायला पाहिजे, पण हे त्यांनी केलं नाही. आणि अतिशय पापाचं काम त्यांच्याकडून सुद्धा घडलं. सती पण तेच सांगते आहे की जर एखाद्या खरोखर पवित्र अशा व्यक्तीचं जर कोणी अशा प्रकारे जर त्याचा निंदा करत असेल तर आपण त्या ठिकाणी थांबता कामा नये, किंवा जे कोणी निंदा करत आहेत त्यांना थांबवून त्यांना आपण त्यांची वेळ पडली तर जीभ छाटून चाटावी. आणि जर ती जर जीभ छाटताना जर आपल्याला प्राण द्यावे लागले तरी हरकत नाही आहे. म्हणजेच काय की अधर्म जो आहे त्याचा तुम्ही प्रतिकार करा. भगवान कृष्णाने पण हेच सांगितलं पार्थाला की तू युद्ध कर, युद्धामध्ये प्राण गेला तरी हरकत नाही, स्वर्ग प्राप्ती होईल, असं भगवद्गीतेत सांगितलं. की तू जर श्लोक आहे तसा की जर तू युद्ध केलंस तर पार्था या युद्धामध्ये जर तुला वीरगती प्राप्त झाली तू स्वर्ग तुला प्राप्त होईल, लक्षात ठेव. आणि जर तू जिंकलास तर या पृथ्वीवर तलावाचं राज्य तुला मिळेल, हेही लक्षात ठेव. हा तुझा धर्म आहे आणि म्हणून तू युद्ध कर, असं पार्थाला पण कृष्णाने सांगितलं होतं भगवानने गीतेमध्ये. आणि हे पण हेच ती सांगते या ठिकाणी की हा धर्म आहे की मला एक तर हे थांबवायला पाहिजे आणि तुम्हाला शासन द्यायला पाहिजे. पण जर ही जर शक्ती माझ्यामध्ये नसेल तर मी इथून निघून जायला पाहिजे, आणि आता मी तेच करणार आहे. इतकी निंदा माझ्या पतीची झाली ती मी सहन करू शकत नाही आणि ती सहन करणार पण नाही. आणि म्हणून मी आता असं ठरवलं आहे मी निघून जाणार आहे. पण निघून कशी जाणार आहे, तर हे शरीर माझं जे आहे ते तुमच्यापासून उत्पन्न झालं आहे. मला ह्याचा खूप 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 या गोष्टीचं मला दुःख आहे की अशा एका व्यक्तीची मी मुलगी आहे, तुमच्यापासून मी उत्पन्न झालं आहे, याचं मला फार दुःख आहे. जसं एखादी खराब वस्तू जर आपण खाल्ली चुकून तर आपण ती फेकून देतो, ओकारी करून काढून टाकतो. हे जसं आहे तसंच तुम्ही दिलेले हे शरीर जे आहे हे शरीर खरंच ठेवणं योग्य होणार नाही. कारण का की तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती आहात की ज्यांच्याशी माझं नातं आहे हे पण सांगायला मला लाज वाटते. अशा प्रकारची तुम्ही व्यक्ती आहात आणि तुमच्यासारख्या या व्यक्तीपासूनच माझं हे शरीर निर्माण झालं याची मला लाज वाटते आज. आणि म्हणून मला असं वाटायला लागलं आहे की हे अशा प्रकारचं शरीर ठेवणं हे काही बरोबर होणार नाही. माझी अशी इच्छा आहे की हे शरीर इथे ठेवू नये. आता या शरीराचा त्याग करावा असंच मला वाटतं आहे. बाबा तुम्हाला खरंच समजलं नाही भगवान शंकरांचं ऐश्वर्य काय आहे. की तात असं उच्चारलं आहे की तात आमचं ऐश्वर्य तुम्हाला समजलं नाही आहे, कारण ते अव्यक्त आहे. आणि त्याचं अर्थात काय आहे समजण्याची कोणाची कुवत आहे, ज्यांना आत्मज्ञान आहे असेच फक्त महापुरुष समजू शकतात. कारण ते ऐश्वर्य व्यक्त नाही, अव्यक्त आहे. व्यक्त गोष्टीचं आम्हाला आकर्षण असतं, तेच आम्ही ऐश्वर्य मानतो. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ज्यांच्याकडे प्रचंड कीर्ती आहे, ज्यांच्याकडे प्रचंड मान आहे, सन्मान आहे, ज्यांची आपल्या भाषेमध्ये खूप चांगल्या प्रकारची पर्सनॅलिटी आहे, हे सगळे जे लोक आहेत आपल्यासाठी ते ऐश्वर्यवान आहेत. पण हे ऐश्वर्य जे आहे ते खोटं ऐश्वर्य आहे. आणि जे खरं ऐश्वर्य आहे ते समजण्यासाठी अर्थात आपल्याला खरं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहिजे. आणि ज्यांना आत्मज्ञान आहे ते या अशा प्रकारच्या ऐश्वर्यावर कधीच भुलत नाहीत. परंतु तात आपण हे समजू शकणार नाही, कारण आमच्याकडे असलेलं ऐश्वर हे अव्यक्त आहे आणि आत्मज्ञान असलेली व्यक्तीच हे समजू शकते. म्हणून आपल्याला समजत नाही. आणि आपण माझ्या पतीचा नव्हे भगवान शंकरांचा महान अपराध केला आहे. अपराध पण लहान असं तर गोष्ट वेगळी
इतका मोठा अपराध केला की त्याला क्षमा करणं कठीण आहे. पण आपल्याला दंड देण्याचा मी विचार करू शकत नाही, कारण दुर्दैवाने मी आपली मुलगी आहे, त्यामुळे मी आपल्याला दंड देऊ शकत नाही. परंतु हे जे शरीर आहे निंद्य आहे, हे चांगलं शरीर नाही आहे. हे असं निंद्य शरीर मला आता ठेवायची इच्छा नाही आहे. मला आज खरंच लाज वाटते की तुम्ही माझे वडील आहात, तात आहात, त्याची मला खरंच आज लाज वाटते. पहिल्यांदा असं घडलं आहे आणि म्हणून मी धिक्कार करते माझ्या या जन्माचा. जर कधी मी भगवान शंकरांकडे गेले आणि जर त्यांनी मला हाक मारली दाक्षिणायणी म्हणजे दक्षकुमारी, तर मला ते खरंच लज्जास्पद वाटेल. जरी मी तुमची कन्या असले तरी पण मला ते नक्की लज्जास्पद वाटेल, कारण असं लज्जास्पद काम आपण केलं आहे. म्हणून अशा प्रकारचं मला ऐकायची पण इच्छा नाही राहिली. आणि म्हणून मी आता ठरवलं आहे की माझं हे जे शरीर आहे, शवतुल्यच आहे शरीर आहे, पण काय आहे हे शवतुल्यच आहे. कसलं शरीर आहे, काय कामाचं आहे जे शरीर इतके निंदा ऐकतं आहे माझ्या पतीची, आणि अशा ह्या पुरुषापासून मी उत्पन्न झाले. हे शरीर मला नकोच आहे. शव आहे असं मी मानतेच आहे, पण शवामध्ये निर्माण अजून त्याचं रूपांतर झालं नाही एवढाच भाग शिल्लक आहे, पण शवतुल्यच आहे असं मी म्हणते. आणि म्हणून मी आता ठरवलं की या देहाचा त्याग करायचा आहे. असं तिने जाहीरपणे यज्ञमंडपामध्ये सर्वांसमोर जाहीर केलं. असं जेव्हा सती म्हणाली तेव्हा अर्थात सगळीकडे थोडीशी भीती पसरली की खरोखर आता सतीने असं सगळं जाहीरपणे सांगितलं आणि आता काय होणार आहे काय समजे ना. सनसनाटी पसरली थोडीशी, म्हणायला हरकत नाही. सतीने बोलल्याप्रमाणे करायला सुरुवात केली. त्यांनी मौन अर्थात धारण केलं. उत्तर दिशेकडे ती तोंड केलं आणि ती जमिनीवर बसली. अर्थात पिवळी वस्त्र तिने परिधान केली होती. कुठलाही एखादा भाग करताना आचमन करण्याची पद्धत त्याप्रमाणे तिने आचमन केलं आणि मग योग मार्ग जो आहे ते योग मार्गात ती प्रविष्ट झाली. आसन तर तिने घातलंच होतं आणि मग अर्थात योग मार्गाने जसे योगी ज्या प्रकारे देहत्याग करतात त्या प्रकारे तिने आपला जो प्राण आहे तो हळूहळू हळूहळू खालून वर आणत 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 वर आणला आणि अर्थात वर आणून स्थिर केला. अर्थात अशा प्रकारे सगळे जे योगी असतात ते अशा प्रकारेच देहत्याग करतात. याचं वर्णन भागवतामध्ये याच्यापूर्वीसुद्धा आलं आहे आणि पुढेही येणार आहे की योग मार्गाने कसे योगी ठरवलेल्या ठिकाणून ते प्राणत्याग करतात. ज्या ठिकाणी त्यांना जायची इच्छा आहे त्याप्रमाणे करतात किंवा साधारणपणे ते वर आणतात आणि वरून त्याग करतात. असं वर्णन बऱ्याच ठिकाणी आहे. आणि त्याप्रमाणे तिने आपला जो प्राण आहे तो अर्थात नाभीचक्रातून हळूहळू हळूहळू हळू वर आणला. पण भ्रुकुटींच्या मध्ये आणून ठेवल्यानंतर तिने काय केलं असेल तर नंतर तिने ठरवलं की हे शरीरसुद्धा मला इथे ठेवायचं नाही आहे. प्राणत्याग तर मी करीन इथून, आता एकदा का निघाले की प्राणत्याग होणारच आहे. शरीर सोडलं की संपलं. भ्रुकुटीतून प्राण सोडू शकते किंवा सहस्त्र चक्रामध्ये आणून तिथून पण त्याग करू शकते. पण मला हा प्राण इथे त्याग करताना माझं शरीर पण ठेवायची इच्छा नाही, कारण हे शरीरसुद्धा जे आहे ते कलंकित आहे. हे शरीर काय फार चांगलं नाही आहे. या अशा पित्यापासून हे निर्माण झालेलं शरीरसुद्धा कलंकित आहे. हे शरीर ठेवणंसुद्धा पापच आहे. म्हणून मला हे शरीर पण जमिनीवर ठेवायची इच्छा नाही, हे पण राहता शिल्लक कामा नये अशी धारणा तिने मनात ठेवली होती. आणि म्हणून प्राणत्याग करायच्या क्षणी तिने अर्थात अग्नी आणि वायूची धारणा केली. त्यांचं स्मरण केलं आणि अर्थात त्यांनी स्मरण केलं, त्यांचं स्मरण केलं आणि दुसऱ्या क्षणी जे आहे त्या ठिकाणी अग्नी तिच्या शरीरामध्ये प्रगट झाला. आणि अर्थात अग्नी प्रगट होत असताना भगवान शंकरांच्या चरणकमलाचं ध्यान करत करत तिने आपल्या शरीराचा त्याग केला. आणि अर्थात या योग अग्नीमुळे तिचं शरीरसुद्धा जे आहे ते जळून भस्म झालं आणि एक राखेचा छोटासा असा ढीग त्या ठिकाणी फक्त शिल्लक राहिला. बघता बघता ही घटना काही क्षणात घडली आहे, लक्षात ठेवा. काही क्षणामध्ये दिसत असलेली ही सती नष्ट झाली आणि फक्त राखेचा एक ढीग तिथे शिल्लक राहिला. सर्वत्र हाहाकार माजला. ज्या ज्या लोकांनी हे बघितलं, कोणी बघितलं नाही सांगा, सर्वांनी बघितलं, कारण सर्व चराचर त्या ठिकाणी लोटलं होतं त्या महायज्ञासाठी.
देव होते, ऋषी होते, आकाशामध्ये अनेक लोक होते. सगळ्यांनी हे जेव्हा बघितलं तेव्हा सगळीकडे हाहाकार माजला. आता काय होणार? सगळेजण जोर जोराने म्हणायला लागले, आता काय होणार? दक्षाने हे काय बरोबर केलं नाही. आणि दक्षाच्या या अशा वर्तनामुळे महादेवांची प्राणप्रिय अशी जी पत्नी सती हिने प्राणत्याग केला आहे. असं कसं केलं दक्ष प्रजापतीने? खरं पाहिलं तर दक्ष प्रजापतीने सगळी प्रजा निर्माण केली आहे आणि त्याची स्वतःची जी मुलगी आहे तिच्या संदर्भात त्यांनी अशा प्रकारे वागणूक कशी दिली? खरं पाहिलं तर त्याची ही जी मुलगी होती ती किती शुद्ध हृदयाची होती, किती चांगल्या प्रकारचं तिने शिक्षण घेतलं होतं, म्हणून तर ती अशी वागू शकली ना. आणि असं सगळं असताना सुद्धा त्याने तिचा सुद्धा आदर केला नाही. पतीचा तर अनादर केला परंतु तिचा पण केला नाही. आणि अर्थात हाही एक भाग आहे की जरी एखाद्या आपल्या मुलीचा जरी आपण कितीही सत्कार केला पण जर तिच्या पतीचा जर सत्कार नाही केला तर तिला ते आवडणार नाही. लग्न झालेल्या कुठल्याही स्त्रीला तिचा सत्कार व्हावा असं नक्कीच वाटेल माहेरी, परंतु आपल्या पतीचा पण व्हावा हेही त्या पत्नीला अर्थात वाटणं साहजिक आहे पत्नी धर्माप्रमाणे. आणि ते त्या ठिकाणी घडलेलं होतं. तिचाही नव्हता त्याने सन्मान ठेवला आणि पतीचा जेव्हा नाही ठेवला तेव्हा तिला खऱ्या अर्थाने राग आला होता. आणि त्यामुळे सगळे देव जे म्हणत होते की असं कसं केलं या माणसाने? हा प्रजापती यांनी सगळी प्रजा उत्पन्न केली आणि यांनी स्वतःच्या मुली संदर्भात सुद्धा अशा प्रकारची वागणूक केली. इतका अनादर केला की तिने प्राणांचा त्याग केला. आता काय होणार? एकतर तिने प्राणत्याग केला अशा ठिकाणी जिथे यज्ञ चालू आहे, शुभ काम चालू आहे आणि अशुभ घटना घडली आहे. आणि ती पत्नी कोणाची? तर भगवान शंकरांची पत्नी आहे. आणि तिने सर्वांसमोर प्राणत्याग केला परंतु एकही व्यक्ती मध्ये आली नाही थांबवायला. कुठल्याही व्यक्तीला निदान दक्षाला तरी वाटायला पाहिजे की बाई तू देहत्याग नको करूस, तू माझी मुलगी आहेस, माझी लाडकी मुलगी आहेस, पण तो काहीच बोलला नाही. आणि सर्वांसमोर ही घटना घडली. आता काय होणार याची सगळ्यांना मनामध्ये भीती निर्माण झाली. सगळे लोक कुजबूज करायला लागले, आता काय होणार काय होणार. आणि अर्थात काही गोष्टी लगेच घडायला लागल्या. जेव्हा सतीने अशा प्रकारे प्राणत्याग केला तेव्हा अर्थात तिथे असलेले भूतगण जे आहेत ते अस्वस्थ झाले आणि इतके वेळ ते चूप बसले होते. कारण जेव्हा भगवान शंकरांचा अपमान झाला होता तेव्हाच ते त्वेषाने पेटले होते आणि ते चाल करून जाणार होते. परंतु सती त्यावेळेस होती आणि सतीने त्यांना आवडलं, सांगितलं काही करायचं नाही. आणि अर्थात सती मातेची आज्ञा त्यांना शिरसाबंद होती म्हणून त्यांनी ती पाळली. परंतु आता ज्या मातेची आज्ञा त्यांनी इतके वेळ पाळली ती माताच या ठिकाणी नव्हती. त्या मातेने अर्थात प्राणत्याग केला होता. आणि हे बघितल्यावरती त्यांचा पण अर्थात पारा चढला. आणि मग त्यांनी ठरवलं की आता हा यज्ञ जो आहे हा यज्ञ आणि यज्ञ करणारी लोक यांना आपण धडा शिकवायचा असं त्यांनी ठरवलं. आणि त्याप्रमाणे ते यज्ञावर चाल करून गेले. त्या ठिकाणी भृगु ऋषी होते. भृगु ऋषींनी मोठ्या चपळाईने एक मंत्र म्हणला ऋग्वेदातला आणि एक आहुती दिली. आहुती दिल्यामुळे अर्थात असं घडलं की त्या यज्ञामधून हजारो देव निर्माण झाले. ऋभू नावाचे. आणि या सर्व देवांनी काय केलं असेल तर या सर्व देवांनी हे जे गण होते भगवान शंकराचे यांच्यावरती चाल केली आणि त्याने अर्थात त्यांचा पराभव केला आणि त्यांचं आक्रमण त्याने परतावून लावलं. अर्थात यज्ञातून निर्माण झालेले देव शक्तिशाली होते त्यामुळे हे जे काही भूतगण होते यांची इच्छा होती तरी पण त्यांचं काही चाललं नाही. आणि ते अर्थात तिथून माघारी गेले. ते माघारी गेले. संकट तात्पुरतं टळलं नक्कीच, परंतु यथावकाश ते जाऊन पोचले होते कैलास पर्वतावर. आणि अर्थात कैलास पर्वतावर गेल्यावरती सगळं काय घडलं हे सगळं जे आहे हे अर्थात त्यांच्याकडून भगवान शंकरांना समजणार होतं. आणि नंतर काय होईल याचा अंदाज करणं कठीण अशा प्रकारची घटना घडणार होती.
आणि नंतर जेव्हा ते त्या ठिकाणी पोचले आणि भगवान शंकराला तरी सगळी घटना घडली. त्याच्यानंतर भगवान शंकरांनी काय केलं आणि कशाप्रकारे पुढे घडलं हे सगळं जे आहे ते आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि ह्या सेवेचा स्वीकार करावा. आम्हा सर्वांच्याच सेवेचा स्वीकार करावा आणि अशीच सेवा करत राहावी करून घ्यावी विनंती. श्रीराम समर्थ. श्रीराम.